नमस्कार सर्वांना. आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात आमच्या टेरेसपासून. आज आमच्या टेरेसवर जे फिल्टर आहे का त्याचा बॅकवॉश करायचा असतो. रोजचा रोज अर्धा तास त्याचा बॅकवॉश केलं तरच पाणी स्वच्छ आणि क्लीन येतं. आपल्याला पिण्यासाठी एवढी काळजी घ्यावी लागते फिल्टरची. आणि ती रोजच्या रोज जर बॅकवॉश नाही केला तर ते आतमध्ये जे ब्ल्यू कलरचे आहेत का त्याच्यामध्ये शेवाळे वगैरे साचायची शक्यता असते आणि आपली जी फिल्टरची मेमरीज असतात का त्या पण खराब होतात. त्याच्यामुळे बॅकवॉश रोज केला ना 10-10 मिनटं 15-15 मिनटं तर आपल्या फिल्टरला कसलंच मेंटेनन्स येत नाही आणि खराब पण होत नाहीत. ते मेमरी जेवढ्या महाग असतात ना, एक मेमरी आणि 2 जर टाकायचे मला तर 60,000 रुपये खर्च येतो. त्याच्यासाठी मग अर्धा तास जर आपण टेरेसवर आपल्या बॅकवॉशसाठी दिला तर तो खर्च पण कमी होईल आणि पाणी पण स्वच्छ आपल्याला पिण्यासाठी मिळेल. त्याच्यासाठी रोज मी काम सोडून घरातले कामं वगैरे कधी आवरते, कधी सकाळी सकाळी जाऊन बॅकवॉश करते, कधी संध्याकाळी करते. असं काही नाही, दिवसातून कधी पण केला ना बॅकवॉश तरी चालतं. कारण की ते घाण नाही झालं पाहिजे, त्याच्या शेवाळ्या वगैरे साचलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी एवढं पाणी वेस्ट घालायला लागतंय. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, जेव्हा पाणी असो किंवा नसो, पण हे बॅकवॉश करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्या फिल्टरची लाईफ वाढते, खर्च कमी येतो आणि पाणी पण स्वच्छ प्यायला मिळतं. त्याच्या फिल्टरचा बॅकवॉश करणे. बॅकवॉश म्हणजे काय? बॅकवॉश ते जे असतं का ब्ल्यू कलरचं ते त्याच्यामध्ये जर आपण बॅकवॉशची जी सेटिंग दिलेली असते तिथं फिल्टरमध्ये आपण ती बॅकवॉशमध्ये टाकली ना मशी येते हे, तर पूर्ण त्याच्यातली जी वाळू असते का खालीवरी होते आणि पूर्ण स्वच्छ होऊन घाण पाणी बाहेर निघतं. जे मी पाणी मारते का ते घाण पाणी असतं, वेस्टेज पाणी असतं. म्हणजे जे त्याच्यातली वाळू सगळी स्वच्छ होऊन बाहेर पाणी फेकतं. ह्याला म्हणतात बॅकवॉश. असं बॅकवॉश रोजच्या रोज करायला लागतंच, गरजेचं, खूप गरजेचं आहे. अशी स्वामीनी आली होती वरती जेवायला, आमच्या इथं राहतात ना, ती जेवायला आली. तिला झोक्यात बसायचं होतं, नवीनच आता झोका बनवलाय ना, तर ती म्हणजे चला जिजूमध्ये बसायचं. मग मी चल वरती. मग तिचं पण जेवण चाललं होतं खाली. तर कसं मुलं खातच नाही, तिला असं मोबाईल वगैरे देऊन जेवायला द्यावं लागतं. तर मग ते दीदी म्हणजे चला आपण तू झोक्यात बसू, जेवण पण होईल आणि झोका पण खेळून होईल. म्हणून अशी तिला पण आज सुट्टी होती गुरुवारची. त्याच्यामुळे तिच्या बाळाला म्हणजे ते स्वामिनीला घेऊन वरती आली होती आणि चालल्या होत्या आमच्या गप्पा मस्त. आणि स्वामिनीचं चाललं होतं झोक्यात बसायचं आणि पाण्यात पण खेळायचं. तिला दोन्हीकडं पण पाण्यात पण खेळा वाटत होतं, पण म्हणलं पाणी पाय बी घसरून पडेल कारण की ते शेवाळं झाल्यासारखं झालं आणि पाय घसरतात ना त्याच्यावर. तर चाललंय गप्पा मारत मारत, कामं पण सुरू आहेत, स्वामिनीचं जेवण पण सुरू आहे. कधी पिलो गल गल पल्ला पिलो गल 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 जा कपडे उन्हात घालून जा.
बॅकवॉश करून झाला, टेरेस साफ केलं, नंतर आणले मग कपडे झाले होते मशीनमध्येच टाकले होते. कपडे वगैरे धुवून झाले होते, म्हणलं ऊन पडले आता उन्हालाच टाकावं. ही आमची शिडी तयार करून दिलेली सोलर ते नाही का वरती जायला साफसफाई करण्यासाठी सोलरचं, तर तीच म्हणलं जाऊ दे आज उन्हाला टाकूया कपडे म्हणून ती बाहेर घेतली आणि त्याच्यावरच असे कपडे टाकले. ह्या ताई आल्या होत्या दूध न्यायला आणि खाली आम्ही लॉकडाऊनवरती आलो होतो ना टेरेसवर, त्याच्यामुळे त्या खाली आवाज देऊन देऊन परेशान झाल्यानंतर फोन केला आणि आम्ही म्हणलं यावरती टेरेसवर, आम्ही वरतीच आहेत. मग आल्यावरती टेरेसवर त्यांना दूध घ्यायचं, दररोज त्यांचा मुलगा येत असतो पण आज म्हणले तो आजारी ना, मग ते आलत्या. पहिल्यांदाच असं किती दिवसातून दूध चालू आहे पण कधीच आल्या नव्हत्या, पहिल्यांदाच आला. म्हणलं बस आता चहा वगैरे केला त्यांना आणि नंतर दूध वगैरे दिलं. मग 1 तास माझा त्याच्यातच गेला, तोपर्यंत प्रज्वल आला. कुणी आलं ना चहा वगैरे करत बसलं, 1-1.5 तास कुंकड निघून जाते. तिला खूप दिवसातून आले होते, बसल्या गप्पा मारीत. त्या पण स्वामी भक्त, त्यांना स्वामीचा खूप ना. मग प्रज्वल आला होता स्कूलमधून, आल्याच्या नंतर ड्रेस वगैरे चेंज केला आणि बसला त्याच्या कामाला. हे त्याला स्कूलमध्ये घेऊन जायचं होतं डेकोरेशनसाठी. आता 15 ऑगस्ट आहे ना, त्याच्यासाठी डेकोरेशन करायचं, ते तिची तयारी चालली होती स्कूलमध्ये. आणि सगळ्या मुलांना हे ग्रीन कलरचं, कुणाला ऑरेंज कलरचं, कुणाला व्हाईट कलरचं असं हे बनवून आणायचे सांगितले होते. साखळी पद्धतच आहे ती बनवून आणायला सांगितली होती आणि तो बनवत होता. आल्या स्कूलमधून तेच कामं सुरू होती आणि त्याला भूक पण लागली होती. मला चल मी चारते तुला, मला पण काम नव्हतं काय, आवरले होते कामं सगळे, स्वयंपाक झाला होता, फक्त जेवण बाकी होतं. आता दुपारचे 2 वाजले होते आणि मला 1 वाजता स्कूलमधून आलं आणि भूक लागली असेल. ह्याला कामाच्या पुढं कुठले काम, कुठं अभ्यास काय असेल ना, त्याला भूक लागलेली पण समजत नाही आणि खेळण्यामुळे त्याला तर काही समजत नाही. असं त्याचे कामं चालले होते आणि मी आणलं होतं त्याला जेवायला आणि त्याचे हात भरले होते गमनी. तर म्हणलं चल मी चारते तुला, तर त्याला नको वाटायचं माझ्या हाताने, त्याला वाटायचं नको माझं मी खाईल नंतर, पण त्याचे हात गमनी भरले होते, त्याचं काम पण चालू होतं. म्हणलं मी चारते तुला. किती आणलं होतं किती विकले आतापर्यंत? स्कूलमधून अशा राख्या भेटल्यात मुलांना विकण्यासाठी. हे राख्या विकून ते जे पैसे जमा करतात ना, ते कुठेतरी संस्थेला वगैरे देतात ज्यांना गरज आहे का त्यांच्यासाठी. दरवर्षी हे आमच्या स्कूलमधून अशा मुलांकडे राख्या देतात आणि विकायला सांगतात. प्रत्येक मुलाकडे 10-10 राख्या जर दिल्या तर 20 रुपयाला, 10 रुपयाला, 15 रुपयाला, अशा 40 रुपयाला, 50 रुपयाला अशा राख्या विकतात. त्या छोट्या मोठ्या असतात, त्या पण सगळे विकतात आणि स्कूलमध्ये पैसे जमा करतात. हे असा फॉर्म पण दिलेला असतो प्रत्येकाने. ज्यांनी विकत घेतली का त्याची नावं पण टाकायचे त्याच्यात आणि राखी कितीला विकली ते पण पुढं टाकायचं. असं मुलांचं चाललंय. प्रज्वलला पण भेटणार होत्या दुसऱ्या दिवशी, ह्यांना आज भेटल्या आणि प्रज्वलला 1 दिवसानंतर भेटायचे होते. असं चाललं होतं ह्यांचं. 4th स्टँडर्ड पासून तर 10th पर्यंत मुलांसाठी दिलेले आहे. हे मुलांना समजतं पण कितीला राखी विकायची कितीला नाही. त्याच्यासाठी हे असं शाळेतून साठी नसतात, संस्थेसाठी देतात. त्याच्यामुळं सगळे पालक लोक पण घेतात. 10-20 रुपयाची 1-2 राख्या घेतात. गेल्या वर्षी 5-5 रुपयाला होत्या, ह्या वर्षी 10 रुपयापासून स्टार्टिंग आहे. पुढं 10 रुपये 20 रुपये अशी आहे. प्रज्वलने घेतली आता 21 रुपयाची राखी. त्याच्यातून आतमधून दिसायला बरोबर नवीनच काय ते आले बघा. आणि इथून अजून एक खोल पाडून असं टाकायला. त्याला 20 रुपये प्रोजेक्ट तू टाक नाव तुझं. ना हटवटे का झालं. 10 राख्या आणल्या होत्या, त्याच्या 2-3 राख्या विकल्या होत्या वाटतं. 3 राख्या विकल्या, बाकीच्या राहिल्या होत्या. आज दिवसभरात तेवढ्या त्याला घरोघर जाऊन अशा राख्या विकायच्या होत्या आणि पैसे स्कूलमध्ये दुसऱ्या दिवशी जमा करायचे होते. त्याच्यात चालले, स्कूलमधून आला, ड्रेस वगैरे चेंज केले आणि चाललं राख्या घेऊन घरोघर फिरत होता पॅडवानी ते फॉर्म घेऊन सगळ्यांच्या घरी. आता 4-5 राख्या राहिल्या वाटतं, बाकीच्या विकल्या दिसतात. आणि चला मग हे आमचा प्रज्वलचा असं प्रोजेक्ट चाललं, स्कूलचं काहीतरी बनवायचं आणि ह्याचं चाललं राख्या विकायचं. हे असं कामं चालले दोघांचं.
दोघांचे मुलांचे स्कूलमधून आले की झाले ह्यांच्या मागं. आज स्कूल म्हणजे प्रज्वल खेळायला जायचं विसरूनच गेला. स्कूलमधून आले की हे बनवायला लागलं तर त्याचं खेळायचं विसरून गेला. आणि नंतर ट्युशनचा अभ्यास पण भरपूर होता आणि नंतर बसला अभ्यास करायला. आणि संध्याकाळचं मस्त मग संध्याकाळी आलोत बाहेर जेवायला. बघा स्वामी समर्थाचा फोटो, स्वामीचा फोटो पहिल्याच पेजवरच किती छान मस्त दर्शन होते स्वामीचं. इथं व्हेज हॉटेल आहे, इथं नॉनव्हेज वगैरे काही नाही. नंतर श्रावण महिना चालू होणार होता, म्हणलं चला एकदा हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून या. आणि प्रज्वलच्या बड्डेला पण कुठे गेलो नव्हतं आणि त्याचा बड्डे पण साजरा केला नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला प्रज्वलच्या मनानेच कुठली तरी भाजी घ्या आणि प्रज्वल म्हणेल तेच भाजी आणि नाही का ती जी ऑर्डर करेल ते सगळ्यांनी खायचं असं चाललं होतं. आणि प्रज्वल बघत होता, कन्फ्यूज झाला होता कुठली भाजी घ्यावा काय घ्यावा. आणि त्याला कधी काय होतंय आपल्याला दुसऱ्या भाज्याच्या टेस्ट कधी कधी आवडत नाही असं. त्याच्यामुळे तो मला तुम्हीच करा ऑर्डर कुठली पाहिजे. तर ते त्याच्यासाठी पापड मागितलं त्यांनी आणि भाज्या म्हणला कुठलं सांगायचं सांगा असं. मग चाललंय पापड खायचा प्रज्वलचा. आणि मस्तपैकी हॉटेलमध्ये एकट्यासाठीच एक पापड मागितला कारण की आम्हाला तर एवढे काय भुका नव्हत्या. पण प्रज्वलसाठी चला म्हणलं मुलांसाठी जावं लागतं कधी कधी बाहेर. हे असं चाललंय प्रज्वलचा पापड खायचा. आणि आज गर्दी कमी होती कारण की व्हेज हॉटेलमध्ये गर्दी कमी होती. नॉनव्हेजच्या तिकडं नाही का श्रावण महिना सुरू होणार होता त्याच्यामुळं जास्त लोक नॉनव्हेज खातात. कारण की महिनाभर कुणाला नॉनव्हेज वगैरे खायला जमत नाही ना. श्रावण महिना सुरू झाला एक महिनाभर कोणी खात नाही असं ऑर्डर दिली होती. तर हे असं पनीर वगैरे काय आलं पहिलं स्टार्टिंगला पहिल्यांदाच घेतलं. स्टार्टर वगैरे म्हणतात याला, काय पनीर स्टार्टर काहीतरी मागितलं होतं प्रज्वलनी. तर हे आलं आणि त्यांनी मागितलं आणि त्यालाच आवडलं नाही. ते म्हणलं मला नाही खायचं असं. हे चायनीज वगैरे असतं वाटतं, पनीर असतं त्याच्यात काय काय टाकतात. आणि व्हेजच असतं, व्हेजच हॉटेल इथं नॉनव्हेज वगैरे नसतं ह्या हॉटेलमध्ये. आणि प्रज्वल म्हणलं मला नाही आवडलं. त्याने थोडंफार खाल्लं आणि तसंच दिलं बाकीचं आम्हाला. तोपर्यंत भाज्या वगैरे ऑर्डर केल्या होत्या. बाकीचं यायचं होतं स्टार्टिंगला सूप वगैरे पेण्याऐवजी हे मागितलं होतं आज नाही का काहीतरी वेगळंच थोडंसं असं. हे सगळ्या भाज्या वगैरे मिक्स असतात वाटतं, पनीर असतं. आणि असं प्रज्वलचं चाललंय जेवण. प्रज्वलचा पापड खाऊन झाला आणि तोपर्यंत हे पण सूप वगैरे मागण्यापेक्षा हे नवीन काहीतरी. पण प्रज्वलला हे आवडलंच नाही. ते म्हणलं मला नको. आणि तोपर्यंत भाज्या वगैरे आल्या, सगळ्याचे जेवण चालले. आणि आपण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर 2 रोट्याच्या वरती रोटी आपल्याला जात नाही कारण की 2 रोट्यातच सगळ्यांचं पोटं भरते. त्याच्यामुळं हॉटेलमध्ये जेवण्यामध्ये आणि घरच्या जेवण्यामध्ये खूप सगळा फरक असतो. घरी आपण 3-4 चपात्या खाऊ शकतो आणि हॉटेलमध्ये 2 रोट्या बाद झाल्या असे आमचे जेवण चाललेत. आणि प्रज्वलचा आणि ओंकारचं जेवण चाललं होतं. तोपर्यंत आम्ही मागितल्या अशा कुल्फ्या मस्त छान थंडगार अशा फ्रीजमधले आणले होते. तोपर्यंत आम्ही कुल्फी खात बसलोत. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आणि आज टेरेसवरचा आमचा ब्लॉग आमची स्वामीनी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. बाय बाय सर्वांना.